नमस्कार दर्शको, मी आहे सेजल आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन्स। आजच्या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूरमध्ये विकास कामांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीत शहराच्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। 1 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या भागांमध्ये बाजार आणि हॉकर झोन विकसित करण्याचे निर्देश देण्यात आले। तसेच गणेशपेठ एसटी बस स्थानकाच्या पुनर्निर्माणाची जबाबदारी MSIDC कडे सोपवण्यात आली। मिहान प्रकल्प, पुनर्वसन योजना, रिंग रोड, मल निस्तारण आणि जल निस्तारण व्यवस्थेवरही विशेष भर देण्यात आला। तसेच कचऱ्यापासून बायोगॅस निर्मित नदी पुनरुज्जीवन आणि शहरातील प्रमुख बाजारांच्या आधुनिकीकरण प्रकल्पांना वेग देण्यात निर्देश देण्यात आले। नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशनजवळ निष्काळजीपणाचा आणखी एक गंभीर प्रकार समोर आला आहे, ज्यामुळे बांधकाम कामातील सुरक्षिततेच्या व्यवस्थांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले। येथे पोलिया बांधकामाच्या काम करणाऱ्या NCC लिमिटेड कंपनीच्या क्रेनखाली एक मजूर गंभीर जखमी झाला आहे। प्रत्यक्षदर्शींनुसार घटनास्थळी सुरक्षिततेच्या पुरेशा उपयोजना नव्हत्या, तसेच मंजुरीसाठी योग्य सेफ्टी गिअरचीही व्यवस्था नव्हती। क्रेन चालवताना योग्य देखरेख नसल्यामुळे या अपघात घडल्याचे सांगितले जात आहे। घटनेनंतर जखमी मजुराला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे। या घटनेनंतर जखमी मजुराला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे। या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। बीड जिल्ह्यातील गेवराई तहसीलच्या रामनगर तांडा परिसरात सार्वजनिक गायरान जमिनीच्या जुन्या वादातून एक शेतकऱ्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मृत शेतकऱ्याची ओळख अर्जुन साहेबराव माळी अशी झाली आहे। माहितीनुसार 11 एप्रिलच्या संध्याकाळी अर्जुन माळी गायरान जमिनीच्या भागात गेले असताना पूर्वीचा वाद अचानक हिंसक झाला। त्यावेळी मधुकर नायबा शिंदे, मनोहर शिंदे आणि अजय शिंदे यांनी मिळून त्यांच्या लाठाकाठ्यांनी हल्ला केल्याचा आरोप आहे। गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आंतरराज्यीय गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे। नागपूरच्या पारडी पोलीस ठाणे हद्दीत पश्चिम बंगाल क्रमांकाच्या ट्रकमधून सुमारे 210 किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत सुमारे 20 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे। या प्रकरणात 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। माहितीप्रमाणे हा गांजा ओडिसातील सबलपूर येथून आणण्यात आला होता आणि तो धातूंच्या पत्र्यांमध्ये लपवण्यात आला होता। हा गांजा नागपूरसह अकोला, अमरावती, नाशिक, पुणे आणि मुंबई येथे वितरित करण्याचा कट असल्याचे समोर आले आहे। पारडी पोलिसांनी NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। आजच्या नागपूर समय बुलेटिन्स मध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहू महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी आणि तुम्ही पाहत होतात नागपूर समय। धन्यवाद।